नमस्कार, मी सतीश साळुंके आणि अर्थातच तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे इतिहासातलं प्रसिद्ध वाक्य उच्चारलं की आठवण होते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाची रक्षा करणाऱ्या जीवा महाले या नाभिक समाजातला धाडसी, धुरंधर, बहादूर, शूर मावळा जीवा महालेंची. नुकताच राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाला. यात सलमान खाननं जीवा महालेची भूमिका केली. तो पडद्यावर येताच टाळ्यांचा कडकडाट होतो. पण या टाळ्या कोणासाठी? सलमानसाठी की जीवा महालेंसाठी? एकीकडे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा 115 कोटीचा धंदा करतो, तर दुसरीकडे जीवा महालेंचे वंशज 2 वेळच्या भाकरीसाठी वनवन भटकतायत. हो, हे ऐकायला वाईट वाटतं, पण हे आहे सत्य. 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकाने रायगड उजळून निघणार आहे, पण त्यात आम्हाला शोधावी लागणार आहे एक पंक्ती जीवा महालेंच्या समर्पणाची. मंडळी, छत्रपती शिवरायांचे राज्य म्हणजे 18 पगड जातीचं स्वराज्य. स्वराज्य म्हणजे मावळ्यांचा श्वास. स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, समर्पण आणि त्याग. या स्वराज्यासाठी हजारो मावळ्यांनी हसत हसत मृत्यू पत्कारला. त्यात अग्रगण्य नाव होतं जीवा महाले यांचं. अफझल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांवर मागून वार करणाऱ्या सय्यद बंडाचा हात दांडपट्ट्याच्या एका वारानं धडा वेगळा करणारा धुरंधर जीवा महालेंची आज 14वी पिढी मात्र दारिद्र्यात जगत आहे. जीवा महालेंचे मूळ नाव जीवा सपकाळ. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढवलीसारख्या अत्यंत दुर्गम लहान्या गावामध्ये जीवा महालेंची 14वी पिढी आहे. प्रकाश बाळकृष्ण सपकाळ हे जीवा महालेंचे 14वे वंशज अर्धांगवायूच्या रोगानं पीडित आहेत. अगतिक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते घरामध्ये पडून आहेत. ते स्वतःही हलू शकत नाहीत. इतकंच काय, ते स्वतःहून पाणी सुद्धा पिऊ शकत नाहीत. औषधाला घरामध्ये पैसे नाहीत. घरात चूल पेटणं कठीण, म्हणून त्यांची पत्नी जयश्री इतरांच्या शेतामध्ये रोजंदारीवर कामाला जाते. तर मुलगा प्रतीकने आपल्या 10वी नंतरचं शिक्षण सोडून दिलं आणि वडिलांच्या औषधासाठी, उदरनिर्वाहासाठी वाईला एका लहानशा दुकानात केस कर्तनाचं काम तो करतोय. ज्या घरात चूल पेटणंच कठीण आहे, त्या घरात औषधाचा खर्च भागणार तरी कसा? होय मंडळी, ही दुर्दशा आहे शूर योद्धा जीवा महालेच्या कुटुंबाची. जीवा महालेंच्या पराक्रमावर आणि निष्ठेवर खुश होऊन छत्रपती शिवरायांनी त्यांना महाले ही पदवी दिली होती. महाले म्हणजे महापराक्रमी. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही इसवी सन 1707 मध्ये निगडे आणि साखरे या गावात 1000 एकर जमीन त्यांना इनाम दिली गेली होती. पण 14वी पिढी येईपर्यंत त्याचे हजारो तुकडे झाले, जमिनी विकल्या गेल्या आणि आज उरली ती केवळ 1.5 एकर शेती, ज्यात कुसळही उगत नाही. महाराष्ट्रात अनेकांची हजारो कोटीची स्मारकं उभा करून राजकारणाची पायाभरणी केली जात असताना ओबीसीतल्या नाभिक समाजात जन्मलेल्या पराक्रमी धुरंधर जीवा महालेचं स्मारक उभारण्याची सरकारला आणि समाजालाही गरज वाटत नाही. आमच्या जाज्वल्य इतिहासाचा हा दुःखद वर्तमानच म्हणायला हवा. मंडळी, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी ही केवळ मराठ्यांच्या इतिहासातली एक साधारण ओळ नाही, तर ती आहे त्याग, समर्पण, अस्मितेचं ब्रीदवाक्य. मावळ्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून प्रस्फुटित होणाऱ्या स्वराज्याची ती आहे गाथा. जीवा महालेंच्या वंशजाकडे दुर्लक्ष म्हणजे जीवा महाले यांच्या पराक्रमाचा अपमान. समाजाच्या तखलादू, थोतांड आणि बनावटी अस्मितेचं ते चिन्हच म्हणायला हवं. समाजातील जीवा महालेसारखी प्रेरणास्थळं जेव्हा लोक विसरतात, तेव्हा ते इतिहास विसरून जात असतात. समाजातील अशी प्रेरणास्थळं असतात त्या समाजातल्या भावी पिढीला स्वाभिमान आणि आत्मसन्मान पेरणारी, त्याचे संस्कार करणारी.
ही प्रेरणास्थळ विसरली की मंडळी पुढची पिढी आत्मसन्मानही विसरेल आणि नशीब येईल जगणं ते लाचारीचं आणि गुलामगिरीचं. जीवा महालेंना माझा शतशः प्रणाम. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आपल्या ग्रुपवर त्याला शेअर करा, व्हिडिओला फॉलो करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या वेगळ्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.